मुंबईच्या भुलेश्वर मधील दुर्घटना प्रकरणात वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मूर्तीच्या सपोर्टसाठी असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे, तर मूर्तीला कोणताही सपोर्ट न मिळाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही मूर्ती कोसळली असा दावा काही स्थानिकांकडून करण्यात आला होता। मात्र पाहणी दरम्यान रस्त्यावर तसे खड्डे नसल्यानं मूर्ती कोसळण्याचं खरं कारण तपासलं जात आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। या दुर्घटनेमध्ये आमचे दोन गणेश सेवकच म्हणेन मी त्यांना, गणेश भक्त, गणेश सेवक हे आपल्यातला निघून गेलेत। त्यांना मी आदरांजली या ठिकाणी वाहतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने, आणि बरोबरीने जे जखमी आहेत त्यांना सुद्धा लवकर ते बरे हो अशी गणरायाच्या चरणीच प्रार्थना करतो। मी त्यांच्या परिवारांना सुद्धा भेटलोय, तो व्हिडिओ सुद्धा मी पाहिलाय। मी पोलिसांशी सुद्धा बोललोय, काल रात्री पण बोललो होतो। यामागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत। नाही, हे गणेशोत्सवाच्या आधी जिथे खड्डे असतील, जिथे काही धोका असेल, तो सगळं पूर्ण केलं जाईल, आणि नसतील करणार तर आम्ही त्यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ। परंतु भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि वाहन चालकांना किंवा पादचाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची आम्ही निश्चितपणे हमी घेऊ आणि ती यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।